गुड मॉर्निंग गाईज. तर आता आली आहे मी कामाला. तर बघा, हे माझं सकाळचं काम आहे. नाश्त्याचंच आहे. इथेच मी येते, संध्याकाळी जेवण बनवायला पण येते. तर आज आपली रेसिपी आहे मेथीचे पराठे बनवायचे आहेत आपल्याला. तर मी पीठ घेतलं आहे 1.5 या 1, म्हणजे आपल्याप्रमाणे जेवढे आपल्याला पराठे बनवायचे तेवढं आपण पीठ घ्यायचं आहे. आणि मी मेथी खूप मोठी होती तर मी थोडी त्याच्यातनं अर्धी जुडी घेतली आहे आणि अर्धी जुडी ठेवून दिली आहे. तर व्यवस्थित पत्ते घ्यायचे आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे मेथी. आणि बघा, व्यवस्थित पत्ते घेऊन मी कटिंग करणार. आता व्यवस्थित स्वच्छ साफ केली आहे मी आणि व्यवस्थित कापून घेऊया. एकदम बारीक कापायची म्हणजे आपल्या दाताखाली येत नाही, तर ते शिजायला पण व्यवस्थित होतं पराठ्यामध्ये, नाहीतर मग कच्चे लागते मेथी. हे बघा, व्यवस्थित धुवून घेतली आहे मी आणि डीप करून ठेवायची 5 मिनटं डीप केल्याने ते माती सगळी पाण्याखाली राहते आपली. आणि हे बघा, मेथी मी व्यवस्थित धुवून घेतली, छानून घेतली आहे. आणि आता घरातले मसाले घालूया त्याच्यामध्ये. हळद, मिरची पावडर प्लस धनिया पावडर टाकूया आणि जिरं घालूया. थोडंसं ओवा पण घेते मी, थोडंसं ओवा चोळून टाकायचा. ओव्याने छान टेस्ट येते पराठ्याला. चवीनुसार थोडंसं मीठ घालूया. थोडेसे तीळ पण घालायचे. तीळ घातल्याने पण छान वाटतं आपल्याला, म्हणजे दाताखाली एकदम क्रंच येतो आपल्याला आणि पराठ्याला पण चव छान होते. तर मॅगी मसाला पण घातला मी थोडासा. तुम्ही हवं तर चाट मसाला पण घालू शकता किंवा बेसन पण घालू शकता 2-3 चम्मच. ह्या ताईंना बेसन नाही आवडत तर म्हणून मी बेसन नाही घातलं आहे. तर थोडंसं तेल घालायचं आणि एकत्र करून घ्यायचं. आणि मी आलं लसूणची पेस्ट विसरलेली घालायला, तर आलं लसूणची पेस्ट टाकते मी अर्धा चम्मच. आणि व्यवस्थित थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घेऊया. एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. सुकं पीठ लावून पण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ. आणि लास्टला थोडासा तेलाचा हात लावून पण पिठाला ठेवायचं आहे, म्हणजे ते अजून छान मुरतं पीठ. मी तेलाचा हात लावते थोडासा आणि साईडला ठेवूया. आपण पीठ मळून झाले माझं, तर साईडला ठेवूया. आणि बघूया आता एका साईडला आपण चायची पण तयारी करूया. तर आता बघा, मी चाय ठेवायला घेते. 1-2च कप चाय ठेवायचा आहे मला, जास्त चाय नाही ठेवायचं आहे. तर एका साईडला आपण चाय ठेवला आणि एका साईडला उंडे करून घेऊया. उंडे करून झालेत माझे, तर आपण एका साईडला पराठ्याची पण तयारी करून घेऊया. तरी 7-8 किंवा 10-12 पराठे झालेत माझे. आणि जास्त मोठे नाही आवडत त्यांना, तर छोटे आवडतात. तर सगळ्यांच्या आवडीनुसार मला जेवण बनवावं लागतं. तर आपण मोठे बनवले तर ते छोटे सांगतात किंवा छोटे बनवले तर मोठे सांगतात, म्हणून एक वेळा विचारून घ्यायचं आणि नंतर बनवायला स्टार्ट करायचं. तर दूध थोडंसंच होतं, तर मी पूर्ण दूध घालून टाकले चहामध्ये. आणि पराठे पण बनवायला घेतले एका साईडला. आणि जेव्हा पण आपण घी किंवा तेल लावतो पराठ्याला, तर व्यवस्थित स्लो गॅस करायचा आणि फास्ट करायचा. आणि स्लो फास्ट गॅस करूनच शेकून घ्यायचे पराठे, कारण व्यवस्थित शेकल्या जातात. नाहीतर आपण फास्टवरच शेकणार तर मग ते शिजत नाही आतमध्ये आणि थोडंसं कच्चे वाटतात आपल्याला खायच्या वेळेस आणि दिसायला पण कच्चे वाटतात. तर शेकायच्या वेळेस पण व्यवस्थित बघून शेकायचे. मला दाखवते मी कसे शेकायचे ते. चाय पण माझा उकळला आहे. तर हे बघा, असे शेकून घ्यायचे व्यवस्थित पराठे. आणि माझे 2 पराठे झालेत, अजून 5-6 पराठे बाकी आहेत, तर ते पण आपण करून घेऊया. छानपैकी घी लावून मस्त व्यवस्थित शेकून घ्यायचे. थोडं दाबून शेकायचे म्हणजे ते व्यवस्थित शेकले जातात. चाय पण माझा झाला आहे. आता चहावर झाकण ठेवून आपण रेडी करून ठेवूया. आणि एका साईडला पराठे पण झालेत माझे. तर 10-12 पराठे झालेत. आणि बघा, आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते मी. चला तर मग बाय. आता मी माझ्या घरी चालले. बाय.